हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार यूट्यूब चॅनलमध्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर सुंदर अशी सुरुवात माझी सकाळच्या पूजेने अशी होते आणि अशी पूजा झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। पण आज खूपच कमी फुलं आहेत माझ्याकडे बरं का, कारण ही दसऱ्याची साफसफाई चालू आहे ना, आणि हे करूनच थकून जातो आणि वेळ पण पुरत नाही। तर नंतर मी बाहेर काय जातच नाही, त्यामुळे मग बाहेरची फुलं आणायची राहून गेली। मग पूजा केली आणि रांगोळी काढून घेतली। त्यानंतर हे बघा, असं या आपल्या हॉलमधला ह्या एरिया आहे, तर हे असं झालेलं आहे सर्व। तर ते आवरायचं होतं। मग आहोंना म्हटलं तुम्ही थोडंसं हे काढायला घ्या आणि थोडीशी मदत करा, कारण ही आमची लक्ष्मी आहे। तर हे ऑफिसचं आम्ही जेव्हापासून घरी आणलेलं आहे सामान, तेव्हापासून घरूनच काम करतो, तुम्हाला तर सांगितलेलं आहे। आणि हे बघा, हा एवढा कचरा निघाला होता, तर त्याला देऊन टाकला आरतीवाल्याला। आणि त्यानंतर हा असा लुक दिसत आहे आवरल्यानंतर। खरंच काहीही असो, आवरल्यानंतर छानच वाटतं की नाही। तर खूपच पसारा झाला होता तिथं, आणि चला म्हणलं दसऱ्याच्या निमित्ताने साफसफाई पण होऊन जाईल, म्हणून आहोंना अधूनमधून मी मदत करत होते आवरायला, आणि पोरीही थोड्याशा मदत करत होत्या, कारण शनिवार रविवार असल्यामुळे, सुट्टी असल्यामुळे। तर ते आवरून झालं तिथलं, आणि खरंच खूप छान वाटत होतं। आणि खरं आपण हाताने आपल्या आवरलं ना, खूपच सुंदर वाटतं। आणि त्यानंतर मग माझा स्वयंपाकही सुरूच होता, मध्ये मध्ये तिकडे स्वयंपाकही करायचा, इकडे यायचं, यांनाही थोडंसं हे ठेवू, असं करू, ते लागणार आहे का, हे लागणार आहे का, असं आपलं चाललेलंच असतं। तिकडेही अर्ध लक्ष, इकडे अर्ध लक्ष, असं चाललेलं होतं। आणि त्यातच मग हे इथे मला इकडचं आवरायचं होतं, तर माझं तिकडे मनही लागत नव्हतं। माझी जी पूजा होती, सेवा होती आपली स्वामींची, ती सर्व मी तिथे करून घेतली। आणि त्यानंतर मग स्वयंपाक करता करता इकडे पण लक्ष द्यायचं चाललेलंच होतं। त्यानंतर मग थोडंसं खाल्लं आणि इकडे आलो, वरचे काढले या मूर्त्या। तर तिथे रोजच्या रोज आपल्याला काय पुसणं होत नाही, तर आपली छत्रपती महाराजांची ही जी आपली मूर्ती आहे ती काढली, त्यालाही छान असं पुसून घेतलं। खूप धूळ बसली होती, आणि खरंच आता 8 दिवस झालं वाटत होतं खूप घाण झाले दिसत होतं, पण म्हटलं चला दसरा आला आहे, नंतर आपण आता साफ करूयात, असं म्हणून ठेवून दिलं होतं। बऱ्याचशा गोष्टीकडे एक 15-20 दिवसापासून तर मी इग्नोरच करत होते, कारण आता दसरा आला आहे, आता दसरा आला आहे असंच वाटत होतं। कारण इथे खूपच धूळ येते बरं का, सारखंच साफ करत राहावं लागतं। आणि ह्या खिडक्यांना ना खालून असे ग्रॅनाईट पण बसवलेले नाहीत, त्यामुळे ना असे फटी पडलेले आहेत, आणि त्याच्यामधून खूप धूळ येते साईडने, आणि रस्त्यावरतीच असल्यामुळे, म्हणजे एकदम रोडला असल्यामुळे खूप धूळ येते। तर विठू माऊली आणि आपल्याकडे ते पण होते विठ्ठल रुक्मिणीच्या अशाच मूर्त्या, पण काय झालं, मागच्या वेळेस असं साफ करताना काढता काढता विठ्ठलाची मूर्ती थोडीशी अशी तडा केल्यासारखी झाली, आणि भंगलेल्या मूर्त्या ठेवू नये असं म्हणतात, म्हणून मग त्या मूर्तीचं आम्ही केलं विसर्जन। आणि आता रखुमाई माझ्याकडे एकट्याच आहेत, ह्या विठ्ठल नाहीत, तर एकट्याच रखुमाईची मूर्ती ही ठेवावी की नाही मला पण माहीत नाही बरं का, तुम्ही नक्की सांगा मला। तर मग शिवाजी महाराजांची आपल्या मूर्ती, आणि ती असं साईडला ठेवून देते। त्या साईडला छोटे छोटे असे झाड घेतलेले आहेत, आपले आर्टिफिशियलच आहेत ते, आणि मग तेही खूप खराब झाले होते, ते वॉश करायला दिले मुलीला। आणि ते वॉश करायला तिकडे दिल्यानंतर, हे पुसून झाल्यानंतर वरचं पेपर वगैरे स्वच्छ तिथला काढला, ते वरचा काच पुसून घेतला, आणि तिथे जिथल्या तिथे त्या मूर्त्या दोन ठेवून दिल्या। त्यानंतर बघा, इथे हे पडदे सुकले होते, धुवून टाकलेलेच होते आणि सुकले होते, म्हटलं चला लावून देऊयात, कारण इथे तिथं ठेवले की धूळ लागते त्याला, म्हणून म्हटलं डायरेक्ट आपण अडकून देऊन असंच आपण खिडकी वगैरे पुसून घेऊ, काय नाही होत, म्हणून मग पडदे मी धुवूनच लावलेले आहेत। पण इकडे साईडला करून अशा छान खिडक्या पुसून घेत आहे मी। काच असे पुसले ना खूप छान क्लीन वाटतं, पण आतून जेवढा हात जात होता ना मागच्या साईडनं, तेवढं पुसून घेत होते मी, कारण काय कसं आहे, हात आपला जास्त पाठीमागून जात नाही, ह्याला नेटची पण होती ना ती, त्याच्यामुळे जास्त हात जात नव्हता, आणि मग खूप त्रास होत होता। तर जेवढं जाईल तेवढं असं मी बॅक साईडनी पण आपली ही काच पुसून घेत होते, आणि खरंच जेवढं करेल तेवढं छानच वाटतं। तर आजची अशी की माझी हॉलची साफसफाई चालू होती, आणि ह्या ग्रिल तर एवढ्या धुळीनं माखल्या होत्या, काय सांगू तुम्हाला, किती वेळ, बराच वेळ लागलं मला ह्या ग्रिलसुद्धा पुसून घ्यायला, एवढं खराब पाणी निघत होतं। किती वेळा तर किती कपडे तर बदलले, किती कपडे लागले पुसण्यासाठी। आणि ह्या खिडकीच्या ह्याच्यामध्ये, ह्या फटीमध्ये बघा, इथे ग्रॅनाईट नाही आहे ह्या खिडकीला, कुठल्याच एकाही खिडकीला इथे त्यांनी ग्रॅनाईट बसवलेलं नाही खालून, तर त्याच्यामुळे ना जास्त फटी पडलेल्या आहेत, आणि अशा त्या फटीमधून खूप धूळ येते।
तर बाहेर खूप छान नेचर होतं आणि वातावरणही छान होतं बरं का. आज पावसाने खरंच उघड दिली होती आणि म्हणून मग असं छान क्लिनिंग करायला मलाही उत्साह येत होता. आणि बाहेर आमच्या ओनरचंच पाठीमागं घर आहे, त्याच्यामुळे ना त्यांच्यात खूप छान झाडे आहेत. खूप प्रसन्न वाटत होतं पुसताना, कारण मला झाडं खूप आवडतात आणि झाडाकडे बघितलं की काहीसा थकवा निघून गेल्यासारखा वाटतो. आणि मग सगळंच आवरून घेतलं, सोफा वगैरे असं छान क्लीन करून घेतला. मुलींनीही मदत केली बरं का. सोफा छान पुसून घेतला आणि त्याच्यावरचे कव्हर तर धुवूनच टाकलेले होते. आणि ह्या आवरून घेत होतं सोफाच्या पुसल्यानंतर लगेच सगळं झाडून घ्यावं म्हटलं, व्यवस्थित सगळं साईडला लावून दिलं आणि छान असं क्लीन इथे झाडून काढून घेतलं. आणि त्यानंतर थोडंसं पुसून घ्यावं असं म्हणून. तर तुम्ही पाहू शकता इथे छान आपलं क्लीन झालेलं आहे सर्वच. किती छान वाटतं ना असं आपण आवरून घेतलं की. तर वरती बघा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची इकडे फोटो पण आहे आणि मूर्ती पण आहे. आणि आपली विठुमाऊली म्हणजे विठ्ठलाची मूर्ती तर नाही, तुम्हाला सांगितलंच मी काय झालं ते. आणि रखुमाईची आहे ती तशी ठेवलेली आहे. आणि घड्याळात वाजले 5:15. बघा आवरता वेळ कसा निघून जातो ना कळतच नाही. एवढं आवरून घेत होते तेव्हा म्हटलं चला आता आपला हा घड्याळ राहिलेला आहे पुसायचं, तर ते पण पुसून घेऊ. आणि वरती ते जास्त हात पोहोचत नव्हता माझा त्या, आणि हात वरती पोहोचत नसल्यामुळेच ते तेवढं जास्त तिथे वरती त्या बल्बच्या तिथे काळा झालेला आहे वरती. तर असं सर्व छान क्लीन करून घेतलं. आणि बाहेरचं सेफ्टी डोअर आणि आतमधलं डोअर तेही छान क्लीन करून घेतलं. आणि त्यानंतर म्हणलं आता बाहेर गेलेच होते सेफ्टी डोअर पुसायला. तर हे बघा हे तोरण इतकं धुळीने माखलं होतं ना, जे व्हाईट फ्लॉवरचं आहे ना ते खूप झालं होतं काळं असं. म्हणून म्हटलं चला तेही काढून घ्यावं हातासारखं आणि ते धुवून टाकावं. म्हणजे कसं आपल्याला सेफ्टी डोअर पुसून घेतलं की नंतर छान असं ते धुतलं की रात्रभर ते सुकून जाईल आणि सकाळी मग आपल्याला लावता येईल. पण कशाचं काय, हे छान आपलं सेफ्टी डोअर मी इथं पुसून घेत होते. पुरी सांगत होत्या इथं राहिलं तिथं राहिलं. ठीक आहे म्हटलं, सगळं क्लीन केलं आणि मग फ्रेश होऊन आले. आणि फ्रेश होताच ते तोरण पण धुवून टाकलं आणि मग बाहेर टाकून दिलं. पण दिवसभर रात्रभर तर वाळलंच नाही, दुसऱ्या दिवशी दिवसभर वाळलं नाही. इतकं जास्त त्याच्यामध्ये पाणी होतं बसतं त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर मी इथं बसले, मग मुलीने मला मस्त असं पाणी आणून दिलं. पाणी पिलं आणि आता थकवा घालवण्यासाठी थोडंसं चहाही दिला तिने करून. मग चहा पिला, खूप छान वाटलं. असं थोडंसं आपल्याला काहीतरी थकल्यानंतर असं मिळालं की पोरींची खरंच खूप मदत होते. तर त्यानंतर फ्रेश झालं, आवरलं. आणि आजची अपॉइंटमेंट होती, आम्हाला जायचं होतं दीनानाथमध्ये. तर रिक्षा बुक केला ओलाचा आणि आम्ही निघालो. कारण पावसाचं वातावरण आहे आणि पाऊस कसा आहे तुम्हाला तर माहितीच आहे, किती पाऊस येतोय हल्ली. त्यामुळे मग रिस्क कशाला गाडीवर जायचं, म्हणून मग आम्ही फायनली इथे दीनानाथला पोहोचलेलो आहे. आता तुम्ही पाहू शकता इथे समोरच तुम्हाला दिसेलच. आणि इथे दीनानाथला आल्याच्या नंतर आम्हाला इथं चेकअप करायचं होतं. ते म्हणजे माझ्या मुलीचं डोकं खूप दुखतं, त्याच्यामुळे आम्ही इथे दीनानाथला आलेलो आहे. तर तिथं त्यांनी सांगितलं होतं, 2 डॉक्टरांना आमचं दाखवून झालेलं होतं. तर त्यांनी सांगितलं की तिचं काही चेकअप इथे करायचे आहेत. तर इथे आलो आम्ही. आणि इथं काही फॉर्मॅलिटीज होत्या आणि थोडासा वेळही होता, कारण आपण आपल्या वेळेत जायचं, अपॉइंटमेंट आहे तर लवकर जायचं असं म्हणून आम्ही आलो. काही फॉर्मॅलिटीज होत्या त्या पूर्ण केल्या. आणि खरंच ह्या हॉस्पिटलमध्ये ना पहिल्यांदाच आम्ही इकडे आले होते. खूप मोठं हॉस्पिटल आहे आणि आमच्यापासून बरंचसं दूर पण आहे. आम्हाला बराच वेळ पण लागला. आणि पुणे तिथे काय उणे म्हटल्यासारखं, पुण्यात ट्रॅफिक तर असतंच, तुम्हाला माहितीच आहे. तर एवढी इथे गर्दी पण होती. आणि मग इकडे जावा तिकडे जावा, त्या बिल्डिंगला जा ह्या बिल्डिंगला जा, असं करत आम्ही शेवटी आमच्या ज्या ठिकाणी जायचं होतं तिथे पोहोचलो. तिथं गेलो, आमचे जे टेस्ट काय होत्या त्या झाल्या. नंतर मी सांगतेच रिपोर्ट त्यांनी 2 दिवसांनी घ्यायला या बोलले. आणि मग इथे आहे ते गणपतीचं मंदिर, तिथं दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही वापस निघालो. आम्हाला निघता 10:30 ते 11:15 वाजले. आणि आम्ही परत रिक्षा ओलाचाच बुक केला आणि आम्ही घरी आलो. तर असा होता आजचा व्हिडिओ. तर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब.